10 लोकांनी जरी याचा बोध घेतला, पण इतर लोक जरी याच्यामध्ये सहभागी होते त्यांनी बोध जरी नाही घेतला, तरीही असे सगळे मिळून जेव्हा सगळे प्रोग्राम सेलिब्रेट करतात तर डेफिनेटली बुलढाणा या ठिकाणी शांती प्रस्थापित होते। बुद्धांचा मेसेज आहे करुणा शांतीचा जो मेसेज ते देता येते इतर सगळे सण सेलिब्रेट करतो, जसं 14 एप्रिल म्हणा किंवा बुद्ध पौर्णिमा म्हणा किंवा इतर जेवढे कार्यक्रम होतात, म्हणजे अधिकारी लोकांना बुलढाण्यामध्ये बिलकुल त्रास होत नाही की काही मारपीट झाली काही ठिकाणात झाला किंवा काही ज्याला म्हणतात रायट्स लाईक सिच्युएशन झाली की म्हणजे आरएफ बोलवली सीआरपीएफची की इथं येऊन कंट्रोल करा, ती स्थिती आपल्या इथे निर्माण होत नाही। ती का निर्माण होत नाही? कारण की भाईजींसारखे लोक ज्यावेळेस असा कार्यक्रम ठेवतात लोक सहभागी होतात, ठीक आहे, त्याच्यामध्ये एक मेसेज पाहतो की वी आर हिअर टू रेस्पेक्ट ऑल द पीपल इन बुलढाणा। प्रत्येक जातीच्या धर्माच्या लोकांना इथे आम्ही मान सन्मान देतो, त्यांच्या भावनांची कदर करतो आणि त्या थ्रू आपण ग्रो होतो। त्यांनी जसं सांगितलं की वाय बुलढाणा अर्बन इज सो सक्सेस समावेश त्याचा की त्यामध्ये तुम्हाला सगळे धर्माचे सगळे जातीचे सगळे प्रकारचे लोक तिथे येतात, तुमच्या स्किलवर तुमच्या कौशल्यावर ते समोर जातात, ते कसं भाईजींना सपोर्ट करतात, कसं त्यांच्यासोबत ट्रस्टफुल राहतात अँड हाऊ दे रन द बिझनेस। त्यांच्या जातीचा त्यांना फरक नाही पडत, त्यांचा धर्माचा त्या भाईजींना नाही फरक पडत। पुढेही भविष्यामध्ये हे सगळ्या कार्यक्रमामुळे आय एम 100% शुअर की मी आता आरएफ मुंबईला पोस्टेड आहे, पण मला बुलढाणा कधीच माझी पार्टी घेऊन लाठी डंडा घेऊन कंट्रोल करायसाठी यावं लागणार नाही, ठीक आहे। आय वुड नेवर गेट दॅट अपॉर्च्युनिटी टू कम टू बुलढाणा फॉर रायट कंट्रोल। येस, फॅमेक्स ड्युटी असते, आमची फॅमिलायझेशन ट्रेनिंग असतं की